प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं 22 तारखेला अयोध्या या ठिकाणी अधिकृतरित्या उद्घाटन होत आहे. शेकडो वर्षापासूनची असणाऱ्या आमच्या पूर्वजाची प्रतीक्षा अखेर संपत असून 22 तारखेला अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन होत आहे. त्यानिमित्त धोतरगळा या गावात सध्या मी आलो आहे. तुम्ही जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येने या ठिकाणचे नागरिक एकत्र येऊन कलश यात्रा अक्षर सोहळा या ठिकाणी काढतात. सुंदर असं राम लक्ष्मण जानकीचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असून यात वेगळाच आनंद प्रत्येक जण घेत आहे. धोतरखेळा गावातील बाया झाले, माणसं झाले, लहान लेकरं बुढे सारे जण या सोहळ्यात सहभागी होऊन एक शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराची जे स्थापना होतात त्या स्थापनेच्या निमित्त भव्य शोभायात्रेत एकत्र झाल्याचं चित्रण तुम्हाला दिसत आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक जण एक हर्ष उल्हासात या सोहळ्यात सहभागी झाला आहे आणि त्याचं हे सुंदर चित्रण तुम्ही पाहिलंय. हजारो सनातनी लोकांची यात आतापर्यंत आहुती गेली आणि ते अखेर राम मंदिर परिपूर्ण झालं आहे. 22 तारखेला त्या मंदिरात प्रभू रामचंद्र, प्रभू लक्ष्मण, माता सीता याच्या सुंदर रूपाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जे कलश यात्रा, जी अक्षत यात्रा सध्या निघाली आहे त्यात धोतरखेळा वासी महिला पुरुष प्रत्येक जण एका हर्ष उल्हासात सहभागी झाले आहेत. त्याचा हा खास सोहळा, खास टेलिकास्ट आणि खास कार्यक्रम आपलं चॅनल गावरान 90 वर. आजच्या या सोहळ्यासाठी तुम्ही जर पाहत असाल प्रत्येकाच्या डोक्यावर भगव्या टोप्या आहेत, भगवे ध्वज हातात घेऊन या अक्षत सोहळा कार्यक्रमात प्रत्येक जण सहभागी झालाय. एक वेगळा आनंद असते. मतलब गावखेड्यात शहरातले लोक की नाही बाहेर यायला जरासे लाजतात, पण खेळातले लोक भरले सामाजिक असतात. त्यांना आजचा हा धार्मिक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येनं गावखेड्यात दिवसभर काम केलं, जीव लागलं तर 50% लोकांनी वावरात, पण इतकं असूनही प्रभू रामचंद्राच्या नावाखाली सारे लोक एकत्र झाले. त्याचा आनंदाचा सोहळा सध्या धोतरखेळा गावात आहे आणि जो एक आनंद असते ना, मतलब तो एक वेगळा आनंद असते. कारण आमच्या जे पूर्वज आहेत त्याच्या आहुत्या गेल्या राम मंदिरासाठी, पण त्या आहुत्याचा आता एक परिपाक होत असून 22 तारखेला भारताच्या पंतप्रधानाच्या हस्ते या मंदिराच्या रामाची, सीतेची आणि प्रभू लक्ष्मणाच्या प्राणप्रतिष्ठा होणार. त्याचा हा वेगळा आनंद सध्या धोतरखेळा या गावातून तुम्हाला पाहायला भेटत आहे. सुंदर प्रभू लक्ष्मण आणि त्याच्या भव्य बाळ स्वरूपात हनुमान या दिसत आहेत. तुम्ही हे चित्र सध्या पाहून राहिले आणि हा एक वेगळा आनंद असते, एक वेगळा आनंद असते. त्या वेगळ्या आनंदाचा सोहळा धोतरखेळा गावातून प्रभू रामचंद्राची भव्य झाकी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. राम मेरे सरकार आहे हे अयोध्येत 22 तारखेला प्रभू रामचंद्राचं स्वागत होणार आहे. प्रत्येक भारतातल्या प्रत्येक सनातनी माणसाच्या मनात असणारा आनंद तो 22 तारखेला पाहायला भेटेल. पण त्याच्यापूर्वी असणारा गावखेड्यातले लोक याची वेगळीच मजा. एक सनातनी संस्कृतीचं पालक असणारे प्रभू रामचंद्राचं मंदिर 22 तारखेला अयोध्या होत आहे. लय जणीची जाऊन राहिली, पण त्या जैल्यावर अयोध्येत जे राम मंदिर होत आहे त्याचे प्रत्येक सणातली जो आनंद भेटणार ना तो वेगळाच आहे.
चले ओके बॅन डन बेटा गावात ना जना गावातलं बरोबर आहे साहेब आम कॅमेरा फ्रंट आहे हो धोतरखेडा या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आजूबाजूचे गावातले लोकही पाहायला आले कारण रामभक्तीची महिमा मोठी अगाध आहे त्यासाठी माझ्यासोबत माझे मित्र नारायणराव बोरेकर नारायणराव भाऊ आज जो प्रभू रामचंद्राचं मंदिर होता त्यानिमित्त जो हा सोहळा निघाला तो एक सनातनी म्हणून तुमच्या मनात कोणते विचार येऊन राहिले आपलं स्वप्न पूर्ण होत आहे बरं काय आपण या राम मंदिराचे साक्षी आहोत आपल्या समक्ष हे राम मंदिर होत आहे किती लोकांनी यासाठी बलिदान दिलं किती लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा लोकांना श्रद्धांजलीच म्हणून समजा एक प्रकारची आज आपण हे जे भव्य रॅली काढून राहिलो हे त्यासाठीच आहे आणि राम भक्तीची तुम्ही आता हे पाहत असा किती चांगल्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये रामाप्रती किती आदर आहे आणि आम्ही 22 तारखेला पण मोठ्या भव्य महाप्रसादाचं आयोजन करणार आहोत. तर या गावातली आणखी एक सद्गृस्त माझ्यासोबत आहेत प्रभू रामचंद्राचं मंदिर होत आहे शेकडो वर्षाची जी आपली प्रतीक्षा होती अखेर संपली आपल्या लय लोकांच्या रामचंद्राच्या मंदिरासाठी जीव दिला आज ते राम मंदिर होत आहे एक सनातनी म्हणून तुम्हाला काय वाटणार नेमकं अत्यंत आनंद होत आहे आणि हे 500 काही वर्षापूर्वीचं हे राम मंदिराचं स्वप्न हिंदू लोकांचं होतं ते आज पूर्ण साकार होत आहे मोदीजींच्या काळामध्ये आणि ते पूर्ण भारतालाच नव्हतं पूर्ण जगामध्ये सुद्धा सर्व लोकांना आनंद होत आहे आणि 160 देशांमध्ये हा 22 जानेवारीचा हा सोहळा हा पाहण्यात येत आहे आणि त्याचं लाईव्ह प्रसारण सुद्धा हा विदेशामध्ये सुद्धा होणार आहे. जय श्रीराम जय श्रीराम. प्रभू रामचंद्राच्या या अक्षर रॅलीत गावातला प्रत्येक जण लागलं तर शेतकरी वर्गाचे लोक आहेत मतलब भाऊ दिवसभर वावरात कामं केले पण आज हे रॅली निघणार आहे त्या थकवा त्याच्या चेहऱ्यावर उलचाक दिसून आला कारण आमच्या कितीतरी असंख्य लोकांना या प्राणाची आहुतीतून राम मंदिराचं स्वप्न पूर्ण केलं अखेर ते राम मंदिर होत आहे आणि त्या राम मंदिराची एक सुंदर झाकी प्रभू रामचंद्राचा सुंदर पुतळा या ठिकाणी असून तुम्ही हे पाहू शकता की या ठिकाणी एक कलश सुद्धा ठेवला आहे आणि या कलश मध्ये प्रभू रामचंद्राला जे अक्षित आहेत त्या ठिकाणी जाणार आहेत प्रभू रामचंद्राचरणी गावरान बँटी बी नमन करते आणि सांगते की अयोध्येला गावरान बँटी एक दिवस नक्की येणार आहे आज मी धोतरगडातून भले निरोप घेत असेल पण रामचंद्राचं हे नाव कायम राहणार आहे जो राम का नाही वो किसी काम का नाही मी स्वतः सांगतोय.